नमस्कार, सहारा प्रणाम. मी प्रशांत सागवेकर. सिनेकट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मंडळी, आज सिनेकट्टामध्ये एक अशी व्यक्ती आपल्याला भेटायला आलेली आहे. गेली अनेक वर्ष जी कॅमेऱ्याच्या मागे बसून, डिरेक्टरच्या खुर्चीमध्ये बसून सगळ्या कलाकारांना ऍक्शन म्हणायची, तीच व्यक्ती आता एका चित्रपटाद्वारे कॅमेऱ्याच्या समोर आली आहे आणि ती आता स्वतः ऍक्शन करणार आहे. मी स्वागत करतोय आपल्या स्टुडिओमध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, निर्माता आणि आता अभिनेता सुद्धा केदार शिंदे. ढोल वाजतो वाजती झांजा, ततड 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 वाजतो ताशा. ढोल वाजतो वाजती झांजा, ततड 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 वाजतो ताशा. घरादाराला आनंद झाला, तिनक 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 नाचत आला, आला 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 माझा बाप्पा आला. स्वागत आहे. केदार, आता जसं मी उल्लेख केला की अभिनेता म्हणून सुद्धा आता चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर तू आता सगळ्यांना दिसणार आहेस. कसा अनुभव होता? पहिला चित्रपट तुझा येतो आणि ज्यात तू स्वतः काम करतो आहेस. एकतर महत्वाची गोष्ट प्रशांत, मी काही फार काय म्हणतात त्याला वेडा नव्हतो कॅमेऱ्याच्या समोर येण्याचा. कारण एक 10 सिनेमे आता मराठी झाले माझे. बरोबर. आणि त्या एकाही सिनेमामध्ये मी स्वतःसाठी कुठली भूमिका घेतली नाही. फ्रँकली सांगायचं तर या क्षेत्रामध्ये ॲज अन ऍक्टर म्हणूनच पहिला प्रवेश झाला. मला असं वाटत होतं की ऍक्टिंग करावी, पण नंतर मी रमलो दिग्दर्शनात आणि लेखनामध्ये, आणि मग हे ऍक्टिंग ही गोष्टच बाजूला पडली. मी नाटकातून भूमिका करायचो. आता रिसेंटली एक आंधळं येतं नावाचं नाटक जे सुबकनी केलं होतं, त्यातही मी काम केलं होतं, पण तेही मी 14 वर्षांनी केलं होतं. आणि सिनेमात म्हणशील तर आजपर्यंत मी कधीही पडद्यावर दिसलेलं नाही. त्यामुळे मी तेवढाच उत्सुक आहे मला स्वतःला बघायला की कसा आहे. अनुभव छान होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का करावं असं वाटलं याची कारणं मला असं वाटतं गजेंद्र आहिरे देऊ शकेल. कारण गजेंद्रनी ती स्टोरी मला सांगितली आणि ती स्टोरी सांगताना तो ज्या पद्धतीने माझ्या कॅरेक्टरचं वर्णन करत होता ते मला असं वाटायला लागलं की यांनी मला डोळ्यासमोर ठेवूनच हे कॅरेक्टर लिहिलेलं आहे. मुंबई गुणाची मोठ्या मनाची, या नगरीत नगरीचा राजा आला, गणपती आला, गणपती आला, गणपती आला, देव गणपती आला. आणि एका डिरेक्टरच्या विजनला चॅलेंज देण्याचं काम मी कधीच करणार नाही ऍज अन ऍक्टर म्हणून. म्हणजे मी जेव्हा जेव्हा काम करतो तेव्हा मी त्या दिग्दर्शकाचा पूर्ण मान ठेवतो आणि त्याच्या विजननी चालण्याचा प्रयत्न करतो. कारण प्रत्येकाचं एक विजन आणि प्रत्येकाचा विचार हा खूप वेगवेगळा असतो. नक्कीच नक्कीच. हॅलो जय हिंद नावाचा हा चित्रपट आहे. ज्या वेळेला सुरुवातीला हे सगळं तुझ्यापर्यंत आलं त्यावेळेला कशा पद्धतीचे भाव होते रे मनात? म्हणजे एवढ्या वर्षानंतर एकतर खरं तर कॅरेक्टर घेऊन कोणीतरी तुझ्याकडे आलं होतं, त्याच्यामुळे ती रिॲक्शन काय होती? नाही, मला काही फार आश्चर्याचा धक्का बसला आणि मिस इंडियासारखा वगैरे असं काही झालं नाही. मी खूप शांत होतो. गजानी कम्प्लिटली स्टोरी मला ऐकवल्यानंतर मला ते प्रोजेक्ट अख्खं भावलं. मला असं वाटतं की मी माझ्यातला ऍक्टर असा नाहीये की माझा काय रोल आहे, मला किती फुटेज आहे, यापेक्षा माझा रोल जो आहे त्या प्रोजेक्टला हातभार लावणारा आहे का, किंबहुना ते प्रोजेक्ट उत्तम आहे का, एवढाच विचार मी त्या क्षणी केला. आणि ज्या पद्धतीने हॅलो जय हिंदची स्टोरी त्यांनी मला सांगितली आणि त्यानंतर मी त्याचं कामही बघितलं, त्यानंतर मला स्वतःला असं वाटलं की हा खूप तुमच्या आमच्या मनातला सिनेमा आहे. प्रत्येकालाच 26/11चा हल्ला झालेला आवडलेला नाहीये आणि त्याचं दुःख, त्याची सल प्रत्येकाच्या मनात आहे आणि याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम हॅलो जय हिंद करतं. मी जरी वैयक्तिकरित्या खूप विनोदी सिनेमांमध्ये रमत असलो तरी माझी भूमिका ही खूप एकदम सिरियस नोटवरची आहे आणि हा फिल्म पण ही सिरियसच आहे. त्यामुळे मी काही विनोदी काम करत नाही. मला असं वाटतं की मी जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांच्या मनातली जी एक चीड आहे किंवा त्या सिस्टीमबद्दलची जो उद्वेग आहे किंवा त्याच्याबद्दलची जी अस्वस्थता आहे ती सादर करण्याचं काम आत्माराम घारगे नावाच्या कॅरेक्टर थ्रू मी केलंय. क्या बात आहे. 26/11 फिल्म अवलंबून असल्यामुळं खरं तर सगळ्यांनाच उत्सुकता आहे. जसं तू आत्ता म्हणालास की तुलाही उत्सुकता आहे तशी आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे. फिल्मचे USP जर आपण म्हटली फिल्मची तर काय सांगशील? मला असं वाटतं की गजेंद्रची एकतर कथा हा एक महत्वाचा USP आणि USP नाही म्हणू शकत, पण ती घटना आपण नाही विसरू शकत.
आणि कुठे ना कुठेतरी त्या घटनेला जी लोक कारणीभूत झाली त्यांचे नंतर आजपर्यंत आपण लाड का करतोय हा विचार प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे. त्या प्रश्नांची उत्तरं हॅलो जय हिंद मध्ये मिळतील. आणि मी वैयक्तिकरित्या पोलिसांना खूप मानतो. मला असं वाटतं की ते आहेत म्हणून आपण आज सिक्युअर आहोत. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली आणि वाईट माणसं असतात. मला असं वाटतं की पोलीस या लाईनमध्ये पण चांगली आणि वाईट माणसं आहेतच. तर वाईटांकडे जरा दुर्लक्ष करून चांगली लोक जी आहेत ती किती चांगली आहेत आणि त्यांनी कशी आपलं संरक्षण केलेलं आहे याचा विचार आपण करायला हवा. घरादाराला आनंद झाला दिनक 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 नाचत आला 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 माझा बाप्पा आला. इथे स्ट्रेट वे फिल्म बोलते ती पोलीस यांच्या 26/11च्या नंतरच्या मानसिकतेबद्दल आणि त्यांना ज्या पद्धतीने सगळं पुढे सहन करावं लागलं अथवा खूपशा गोष्टी आपल्याला माहिती पण नसतील त्या दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे हॅलो जय हिंद. एकतर 96 पर्यंत मी महाराष्ट्राची लोकधारामध्ये फक्त नृत्य करत होतो. मी कधी विचार पण केला नव्हता की मी लेखक दिग्दर्शक आणि या क्षेत्रात येईन. माझं पॅशन हे खूप नृत्याचं होतं. म्हणजे मी त्यासाठी शिकलो पण आहे. माझ्या मावशीकडे मी कथकली हा नृत्य प्रकार शिकलो होतो. पण या दिवसांमध्ये खूप मागे पडलं होतं. आता कोणी मला नाचायला सांगितलं तर मला जमेल की नाही हेही मला माहित नव्हतं. हे मला असं वाटतं की ना मी गजाला विचारलं एकदा की तुला कोणी सांगितलं मी डान्स करतो. तो म्हणतो नाही मला असं वाटलं की तू करू शकशील. आणि आज मी त्याचा फीडबॅक बघतोय. प्रत्येक जण मला SMS करून किंवा फोन करून सांगतो तेव्हा मला बरं वाटतं. मुंबई गुणाची मोठ्या मनाची या नगरीत नगरीचा राजा आला गणपती आला गणपती आला गणपती आला देव गणपती आला. या सगळ्या फिल्ममध्ये मी एक ते गणपतीचं गाणं जे केलं ते मी भाग्यवान अशासाठी समजतो की एक तर इल्याईराजाचं म्युझिक फर्स्ट टाइम मराठी सिनेमात ऐकायला मिळणार आणि त्यांना मी जो देव मानतो त्या देवाच्या एका गाण्यावर मला नृत्य करण्याची संधी मिळाली. क्या बात आहे. नक्कीच तुझ्यावर चित्रित झालेलं एक गाणं आपल्याकडे त्याचं एक क्लिप आपण पाहूया. ब्रेक वरती जाऊया. ढोल वाजतो वाजती झांजा ततड 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 वाजतो ताशा ढोल वाजतो वाजती झांजा ततड 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 वाजतो ताशा. घरादाराला आनंद झाला दिनक 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 नाचत